पाठी बघ, पाठी मार. समोर 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 मार. नमस्कार मित्रांनो, मी रवी रांगले. तुमचं आपल्या ब्लॉग विथ रवी चॅनल मध्ये स्वागत आहे. तर आज अचानक मी चाललो विरारला. खूप दिवस झाले दादाकडे गेलो नाही, तर दादा बोला की घरी आहे. तर चला आजचा प्रवास दाखवतो, खूप मजा येणार आहे. हा ब्लॉग पूर्ण नक्की बघा. तर आता मी चाललोय पूजाच्या गाडीवरून. ही माझ्या ऑफिसचीच फ्रेंड आहे पूजा. हाय. तर मी पूजा सोबत बाईक वरून चाललोय बँड्रा स्टेशनला. तिथून मी ट्रेन पकडणार आणि पुढे विरारचा प्रवास करणार. तर ही आपली रायडर आहे माझ्याच ऑफिसची. खतम. चलो आम्ही दोघं आता चाललोय. आता हा पडेल की नाही ह्याची गॅरंटी मी नाही घेऊ शकत. पडेल मला आता वाटत नाही, मला विश्वास आहे, विश्वास आहे. मॅडमची गाडीच बंद पडली इकडे. काय आलं रे? काही जायच्या आधीच आमची गाडी बंद पडली. लेफ्ट घ्यायचा होता. लिफ्टच्या नादात गाडी बंद झाली. पहिली लागलेली अवदासा. काही रायडर नाही, विमान चालू होती, गाडीच बंद. अबे साले. मध्येच पूजाची गाडी बंद पडली. तर काय प्रॉब्लेम आहे, ती गाडी घेऊन गॅरेजला गेले. इथंच 5 मिनिटावर आपलं बँड्रा स्टेशन आहे. तर आता मी चालत चाललोय. मध्ये अजून तो माझा कॉन्फिडन्स वाढला नाही की मी कॅमेरावरती करू. पण एक दिवस नक्कीच जो कॉन्फिडन्स वाढेल मी कॅमेरावरती घेईन. तर आत्ता मी आहे बँड्रा स्टेशनला आणि मी विरारसाठी तिकीट काढलेलं आहे. तिकीट काढा, नाहीतर फुकटचे जास्त पैसे जातात आपले टीसीने जर पकडलं तर. फायनली आपण विरारला पोहोचलोय आणि ट्रेनचा प्रवास खूपच जास्त अवघड होता, कारण एक पण सीट बसायला नव्हती. तरी पण ठीक आहे, मजा तर खूप आली. मजा नाही, उदास झाली, उदास. ठीक आहे, इथून आपण पुढे रिक्षा पकडणार आहोत. रिक्षासाठी आपल्याला जायचं आहे इकडे खाली. तर चला मग रिक्षा पकडूया आणि गपचूप आता दादाच्या घरी जाऊया. हा माझ्या दादाचं घर आहे. तर चला जाऊया आतमध्ये. वहिनीने पाणी आलाय बघा. हा दादा आला. माझ्या भाच्याला बघताय. आज खूप मजा येणार आहे. आज एक दिवस पूर्ण मी इकडे राहणार आहे. स्पेशल काय बनवतोस तू आज? हा पापा बघा, 3 पोरांची आयस आहे तरी पण लहान पोरांसारखी करते अजून. पापा पापा. हा आज आषाढी एकादशी आहे. तर सगळीकडे भजन वगैरे चालू असतात. तर इकडे पण कुठेतरी भजन चालू आहे, तुम्हाला दाखवतो. चला मग. ते बघा काय घरात भजन चालू आहे. क्लिअर दिसतंय की नाही, पण तिकडे भजन वगैरे चालू आहे.
तर आम्ही पण गावी असतो तर भजन वगैरे केला असता. तर आता आमची तांदळाची भाकरी बनवते. तुम्ही पण गावाला खूप खाल्ली असेल. तरी बघा तांदळाची भाकरी बनवते. किती वर्ष झालं तांदळाची भाकरी बनवतेस का? बघा किती गोल गोल. सर्व आम्ही फॅमिली एकत्र जेवायला बसलो आहे. तर आज आकाने आमच्यासाठी स्पेशल वाटाणा आणि तांदळाच्या भाकऱ्या. तर इकडे बघू शकता वाटाणा आणि तांदळाची भाकरी आहे आणि सोबत लोणचा पण आहे. तर सर्व मंडळी आता जेवायला बसले. तर खूप दिवसाने दादाकडे आलो तर बरं वाटलं, कारण सगळी माणसं आज आपल्याला एकत्र भेटली. त्यांच्यासोबत हसी मजाक गप्पा गोष्टी देखील मारल्या. आणि आज स्पेशल आमच्याकडे आकाने तांदळाची भाकरी आणि वाटाण्याची भाजी केली होती. तर वाटे आका आज जेवणासाठी थँक्यू. जेवण मस्त बनवलं होतं. आता याच्या पुढे आम्ही एक गेम खेळणार आहोत. तोही खूप इंटरेस्टिंग असणार, तर तो व्हिडिओ पूर्ण तुम्ही नक्की बघा. या व्हिडिओ मध्ये आता तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण हा गेम थोडा इंटरेस्टिंग आहे. तुमचा असं चला चालू करूया. आज मी तुम्हाला माझ्या छोट्या फॅमिली दाखवण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये तुमचे मत सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये. टाटा, बाय बाय.